हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मला ना थोडंसं बाहेर जायचं होतं, त्यासाठी मला लवकर सगळं आवरून पटापट निघायचं होतं. तर त्याच्यासाठी म्हटलं चला सकाळ फ्रेश वातावरणाचा थोडासा आनंद घ्यावा आणि आपल्या कामाला लागावं. तर मला ना सकाळी देवपूजा वगैरे करायची होती. तर देवपूजा वगैरे माझी आटपत आलती, थोडंसं देवाबत्ती झालं की झालं. त्याच्यानंतर मला लागायचं होतं स्वयंपाकाला, कारण जोपर्यंत देवपूजा होत नाही तोपर्यंत मला काय फ्रेश वाटत नाही आणि पुढच्या कामाला काय मी हात लावत नाही. कारण मला ना देवाचं एकदा झालं ना तर मग दिवसभर फ्रेश आणि एनर्जी वाटते काम करायला. त्याच्यामुळे एकदा सगळं देवाबत्ती किंवा एक ज्या दिवशी मला देवपूजेला टायमिंग नसतोय ना त्या दिवशी फक्त मी देवाबत्ती का होईना करून मग बाकीचं काम करत असते. आणि काम झाल्यानंतर म्हणजे काय जी फार थोडं शक्य आहे तेवढं काम करायचं आणि त्याच्यानंतर देवपूजा करायची आणि बाकीची कामं करायची असं करते. तर आता मला बनवायची होती बघा शेवग्याची भाजी. तर त्यासाठी शेवगा 3-4 मिनटं चांगला शिजवून घेतलाय मी आणि त्याच्यानंतर ना शिजवून घेतला आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या पातेल्यामध्ये फोडणी घातलेली आहे. तर त्याच्यासाठी मस्त असं जिरी मोहरी टाकलेली आहे, कढीपत्ता, थोडंसं टोमॅटो, थोडासा कांदा आणि त्याच्यानंतर आपले बेसिक मसाले जिरा पावडर टाकले, धना पावडर टाकले आणि त्याच्यानंतर जे शिजलेले शेवगे शेंगा आहेत ना त्यात टाकून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर ना थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकून 1-2-3 मिनटं वाफ दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि जास्तीचा नाही, एकदम नॉर्मल टाकायचा म्हणजे मस्त टेस्ट येते बघा. जास्त पण शेंगदाण्याचा कूट कुठल्या भाजीत वापरला ना तर त्याची टेस्ट ना जाते, एवढी टेस्ट वाटत नाही भाजीला, रस्सा भाजीला तर तसंच होते. तर त्याच्यानंतर म्हटलं आता भरपूर काम आहे. तर एनर्जीचं आपलं एनर्जी म्हणलं चहा म्हणजे आपली एनर्जी असते लेडीचे सकाळ सकाळी. म्हणजे सकाळी एकदा माझा चहा झाला ना आंघोळ झाल्यानंतर तरी पण मी आधीमध्ये स्वयंपाक बनवताना डबल चहा घेते. तर मला बनवायची होती बघा परत थोडीशी बटाट्याची भाजी पोरांच्या टिफिनसाठी, कारण ही रस्सा भाजी आहे ती त्यांना घरी जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी होते. आणि जी रस्सा भाजी आहे ना जी सुक्की भाजी आहे ती त्यांना टिफिनला होते. म्हणून मी काय केलं छोटे छोटे असे बटाटे कट केले, 1-2 कांदे कट केले, तो जिरी मोहरी टाकली आणि मस्त असं त्याला बटाटा फ्राय करून घेतला. आणि बटाटा फ्राय झाला, 2-3 मिनटं वाफ दिल्यानंतर लगेच त्याला पाणी वगैरे होताच नाही बघा. तर बिन पाण्याचा ना तेलामध्ये एकदम छान होतो बटाटा फ्राय. तर मला जायचं होतं थोडंसं बाहेर. तर पोरांना जेवायला वगैरे दिलं, त्यांनी जेवण वगैरे झालं की आवरून त्यांचे ते शाळेत गेले. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं बँकेत. तर बँकेमध्ये ना थोडा वेळ लागणार होता, त्यामुळे मी निवांत असं बसून घेतलं आणि त्यांना म्हणलं तुमचं काय काम आहे ते उरकून घ्या, मी इथं निवांत बसते. मी बसले आणि त्यांचं काम झालं की ते म्हणले चला आता आपण थोडंसं नाश्ता वगैरे करूया, इथलं काम झालेलं आहे. तर मग नाश्ता करण्यासाठी आम्ही बाहेर ना मिसळच्या एका हॉटेलमध्ये गेलो आणि म्हणलं तिथं ना आम्ही एकदा खाल्ली होती, मस्त अशी मिसळ भेटते बघा. त्याच्यामुळे तिथंच आम्ही थांबलो आणि मस्त असा नाश्ता वगैरे केला. आणि जाताना ना मग तिथूनच आम्ही पार्सल ना हे घेतलं, आपलं आईस्क्रीम वगैरे घेतलं. म्हणलं आता जाता जाता गाडीत किंवा एका झाडाखाली बसून असं मस्त असं खाता येईल, निवांत वेळ भेटते. कारण इथं बसून वेळ घालवण्यापेक्षा म्हणलं गाडीत बसून खाल्लं तर चालतंय, कारण आम्हाला जायला पण भरपूर वेळ झालता, कारण आम्ही येऊनच भरपूर वेळ झालता, तर आमच्याकडे काय वेळ नव्हता. मग मी गाडीत येतानाच आईस्क्रीम वगैरे खाऊन घेतलं, कारण गरमीच्या दिवसात ना थंड काय तर कितीही तुम्ही पोट भरून जेवण केलं ना तरी थंड काय तर खाल्ल्याशिवाय बाहेर गेल्यासारखं ना वाटतच नाही. तर मग असं सगळं ना बाहेरची कामं वगैरे उरकली आणि आम्ही घरी जायला निघालो.